नमोबुद्धाय गाईज, मी छतावर बसले होते. दुपारचा टाईम होता आणि आमची मिया किती छान झोपली. मी तुम्हाला काहीतरी दाखवते. ते माझ्या क्यूट सिस्टर डान्स करत होत्या आणि नंतर मी खाली आले आणि झोपूच गेले. नंतर उठले आणि तयार व्हायला बघायचं होतं, तयार व्हायचं थोडंसं, कारण की मी खूप घाण झाले. थोडंसं फ्रेश व्हायचा विचार केला. फ्रेश होणं चांगलं आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं फ्रेश व्हायले. आणि मी खूप व्हिडिओची स्पीड जास्त केली ती, कारण की खूप मोठा व्हिडिओ होता आणि तेवढं सारं बोलायला मला खूप कंटाळा येऊ लागला. म्हणून मी व्हिडिओची स्पीड थोडी फास्ट केली, कारण की मला येईना आले, सॉरी तर मी थोडंसं तयार झाले छानसं क्यूटचं. आणि नंतर मी भाजी करायची होती मला, आणि भाजी मुगाची डाळ बनवायची होती, जे मला जराबी आवडत नाही तरी पण बनवायची होती. काय करावं लागतं. नंतर मी पीठ चुरायचं होतं. पीठ चुरून घेतलं, कधी गप्पच पीठ चुरलं मी. मला पीठ चुरायला बी खूप कंटाळा होता. मला चुरलं तसंच कसं तरी. आणि माझी डाळ शिजवते एका साईडला. नंतर मला डाळला फोडणी द्यायची होती. मी डाळला फोडणी देते, लसण, कोथिंबीर, जिरा ते टाकून. जास्त सिम्पलच आहे, आम्हाला डाळ आवडते मुगाची डाळ, त्याच्यामुळे आम्ही सिम्पलच केली. आणि मी शेगडी चालू केली. आमच्यात अशी शेगडी आहे, गॅस पण आहे, मात्र आम्ही शेगडीवर स्वयंपाक बनवतो. आणि नंतर मग मी डाळ केली. डाळीमध्ये आधी तेल टाकलं, नंतर फोडणी घ्यायला दिली. आणि कॅमेरा मी एका साईडला लावला होता. मला माहीत नव्हतं कॅमेरामध्ये दिसते की नाही, कारण की मी कॅमेरा उलटा लावला होता, त्याच्यामुळं मग मी कॅमेरा जवळ घेतला आणि डाळ दाखवली. आणि माझा कांदा करपून गेला व्हिडिओच्या नादात, ते दाखवलं नाही मी. नंतर मी डाळला फोडणी दिली छानशी, पण छान लागू लागली. आणि नंतर माझा भाऊ इथं मोबाईल बघत झोपला होता. आणि पुरा स्वयंपाक झाला. आणि चपात्या मला जास्त जमत नाहीत, तरी पण मी केल्या. आणि शेतातली भाजी होती त्याच्यावर. हे व्हिडिओ इथं संपला. तर पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. बाय.